शेतकरी मित्रांनो, आपण जर 3 ऑगस्टला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सविस्तर माहिती नक्की पहा. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर मराठवाडा या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. सोमवारी 3 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. आपण जर राजपूर, लांजा, विजयदुर्ग, रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, दाभोल, दापोली, खेड, चिपळूण हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, पण पाऊस हा या भागात असणार आहे. जास्त करून समुद्र किनारपट्टीमुळे हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, महाबळेश्वर, माणगाव, मुरुड, जंजिरा, त्याचबरोबर नागठाणे, अलिबाग, पेण, कर्जत, लोणावळा, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर शहापूर, वडा, वसई, विरार, बोईसर, धानू हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे पाऊस असणार आहे, पण कमी प्रमाणात पाऊस आहे. म्हणजे रिमझिम पावसापासून या भागात सुरुवात होणार आहे. आता अजून आपण बघूया इकडे नंदुरबार, धुळे या परिसरामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, नंदुरबार, शिरपूर, त्याचबरोबर चापोडा, अंबळनेर, धुळे, मालेगाव, सटाणा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, त्याचबरोबर अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव. तर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे म्हणजे थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे आणि हे ढगाळ वातावरण दिवसभर असणार आहे. यामध्ये वादळी वातावरण देखील काही प्रमाणात असणार आहे. त्यामुळे पाऊस त्या भागात नसणार आहे. त्याचबरोबर आपण जर बोदवड परिसर बघितला, बोदवड, शेवगाव, तर या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. जास्त नाही, पण थोड्याफार प्रमाणात रिमझिम पावसा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर अकोला परिसर बघितला, अकोल्यामध्ये देखील काही प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. वाशिम, हिंगोली, उमरखेड, पुसद, नांदेड, परभणी, जिंतूर, परतूर, मेहकर, त्याचबरोबर परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, उमरखेड, आदिलाबाद, निर्मळ हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, केज, धाराशिव, बार्शी, बीड, माजलगाव हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, इंदी, विजयपूर, त्याचबरोबर अक्कलकोट, नलदुर्ग, हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस सोमवारी 3 ऑगस्टला 5च्या सुमारास असणार आहे. रिमझिम पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे या भागात. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इकडे माजलगाव, बीड, केज, बार्शी, धाराशिव या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. बाकी अहिल्यानगर परिसरामध्ये पाथर्डी, जामखेड, कर्जत, दौंड, शिरूर, बारामती, इंदापूर या परिसरामध्ये फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. कुठलाही पाऊस नाही आहे. खास करून आपण जर सोमवारी 3 ऑगस्टला इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला हा परिसर बघितला तर या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. खास करून पंढरपूर, अकलूज या परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर सातारा परिसर जर बघितला तर साताऱ्यामध्ये देखील कारेगाव आहे. साताऱ्यामध्ये आपल्याला पाऊस नाही दिसत, पण थोड्याफार प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे. पाऊस झाला तर दुपारी 2च्या सुमारास कारेगाव या परिसरात होईल. सातारा, कारेगाव, वाई, भोर या परिसरात जास्त नाही, फक्त रिमझिम बुरबुर होणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सोमवारी 3 ऑगस्टचा हा हवामानाचा अंदाज आहे. तर या हवामानामध्ये वादळी वातावरण असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी फक्त दिवसभर ढगाळ वातावरण देखील असणार आहे. बऱ्याचशा भागात अति जोरदार स्वरूपाचा पाऊस नाही. जिथे जिथे पाऊस आहे तिथे एकदम मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे किंवा रिमझिम पाऊस असणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.